अशा प्रकारे नाश्ता करून आम्ही आता निघालो आहे. पोलादपूरवरून लेफ्ट मारणार आम्ही आता. शिवाजी महाराजांचा पुतळा बघा पोलादपूरला आहे, तिथून लेफ्ट मारायचा. तो लेफ्ट मारल्यावर सरळ रोड आला तो महाबळेश्वरला जातो. अशा प्रकारे पप्पू पेट्रोल भरायला गेला आहे, त्यासाठी थांबावं लागेल आता थोडा वेळ. अशा प्रकारे विजू भाऊ व्हिडिओ काढत आहे. दीपक आणि पप्पूला मागे सोडून मी पुढे आले. आमच्यामधली BMW पुढे निघून गेली. तर BMW रायडर आम्हाला कुठे भेटेल इथे पुढे थांबला येतो. अशा प्रकारे BMW सापडली आहे आम्हाला. काय बोलतो बघू आपण. विजू भाऊकडून कॅमेरा घेऊन हेल्मेटला माउंट केला आहे. ते थांबलेलो दादा थांबलेला म्हणून बोलले होता पोहूया कसं बोलले एवढ्या थंडीतून कुठे पोहणार. तर आम्ही आता विचार केला आहे प्रतापगडाला जायचं पहिलं, मग प्रतापगड फिरून महाबळेश्वरला जायचं वरती. आणि मी थांबलेलो कॅमेरा लावायसाठी, तेवढ्यात ही लोक पुढे निघून गेलेत. कुठे गेलेत माहीत नाही. आता किती लांब पोचले असतील ते पण माहीत नाही. आता गाडी पळवायला लागेल थोडीफार मला. बघू शकता तुम्ही रस्ता किती खराब आहे. मध्ये मध्ये गाडी आपटते सारखी धाड 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 करत. खड्डे वाचवत वाचवत जायला लागते. पुढे एक स्कूटी आहे. आता अशा प्रकारे ही लोक पण दुसरीच कोणतरी आहेत. गाडी पळल्यावर आम्हाला पहिला रायडर भेटला. थोडी गाडी पळून त्यांच्या जवळ जावं. अशा प्रकारे बघू शकता दीपक बोजा विस्तारा घेऊन कुठेतरी चालला आहे. नाही एवढ्या सकाळी सकाळी हायस्कूलला जाणारी पोरं भेटलेत. एवढ्या थंडीतून स्कूलला जातात. जास्त करून पोरी दिसत आहेत रस्त्याला. सूर्य बघू शकता
किती मस्त दिसतंय. सकाळचं वातावरण थंडगार. बोजा विस्तारा घेऊन चाललेला दीपक बघा कसा चालला आहे. अशा प्रकारे घाट चालू होत आहे आणि थंडी पण खूप वाजत आहे. पुढे जाऊन दादाला थांबवतो. BMW तो पुढे गेलाय. तिला बोलतो तुम्ही जमा मागून या, मी पुढे जाऊन थांबतो आणि व्हिडिओ काढतो छोटीशी. तुम्ही सगळेजण लागेल पण पहिलं याला पकडलाय पाहिजे. मी सगळ्यांना थांबवतो इथे आणि सगळं सांगतो मी पुढे जाऊन थांबणार आहे. असं या ए भावा थांब, एवढा हॉर्न वाजवतोय, हात करते तरी या मागचा हाताला काय सांगत नाही बहिरा. तर चला अशा प्रकारे आपण फटाफट पुढे जाऊन थांबूया टर्निंगला. मी काढणार यांची व्हिडिओ, माझी व्हिडिओ कोण काढणार. अशा प्रकारे इथे थांबूया या टर्न झाल्यावर. पुढे गेले तर आता मी पण गाडी पळवतो. हो कशी बघते. फटाफट जाऊया आपण. जरा पळवावी लागेल. लगेच गायब होतात भेटले. सोबत जाऊन पुढे कुठेतरी एकदम थांबूया. मी जरा व्हिडिओ शूट करूया, फोटो वगैरे काढूया. त्याला पटापट जाऊ. तर दीपक विचारतं रेकॉर्डिंग चालू आहे का कॅमेऱ्याची. व्ह्यू भारी दिसते, रेकॉर्ड करत चल. इशारा दिलाय त्याने. आपण जाऊया त्यांच्या मागूनच. काही पुढे गेलं तर ती लोक दिसणार नाहीत. आपण मागूनच जाऊया त्यांच्या. जरा पटापट जाऊया. हा घाट सुरू झाला आहे. घाटाच्या थोडा वरती जाऊन थांबूया आपण शूटसाठी. आता सगळे गाड्या पळवायला लागल्यात. जरा घाटातून जरा मजा येते गाडी झोपायला. अशा प्रकारे बघू शकता. आता दीपकने आम्हाला पाडला असता. बॉटल बाहेर टाकलायच्या ऐवजी चुकून त्याच्या पायाला लागून आत आली. या पुढच्या टर्न मारून जरा गाड्या थांबूया. तिथून व्ह्यू भारी दिसतं. बघूया कसा नजारा आहे आणि थोडासा आराम पण होईल आम्हाला. तर अशा प्रकारे सगळेजण थांबले आहेत. माझी गाडी ते बरोबर लागणार नाही स्टँडमुळे.
गँग सगळी पुढे गेली आमची. व्हिडिओ काढत होता विजयाला थांबवलेलं पुढे म्हणून थांबावं लागला. त्यांना पकडायला लागेल कुठे पोचले. जवळच आहेत तसे. तर घाट चढून वर आले. प्रतापगडाच्या जवळ आले जरा आम्ही. तिथून थोडं वरती गेलं की प्रतापगड लागेल. आम्ही पूर्ण प्रतापगड फिरून मग वरती महाबळेश्वरला जाणार. सगळे गाडी पळवत आहेत. टाइमपास करून झालं आहे आता. तर लवकर पटापट जायचं आहे तिथे. त्याआधी एक टर्न आहे इथे, तिथून ना बस खाली गेलेली. ते बसचं खाली गेली त्याचं लोकेशन आहे इथे. पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला कुठून बस खाली गेलेली. तिथे थोडा टाइमपास करू आणि मग वरती निघून जाऊ. तोपर्यंत ऊन येईल, म्हणजे उन्हातून जरा मस्त वाटेल. आता हाताला थंड हवा लागून सुन्न होत आलेत हात. आम्ही त्या टर्निंगच्या जवळ पोचणारच आहोत. तिथून बस खाली गेलेली. ते लोकेशन जवळ आलेलं आहे. घनदाट जंगल असल्यामुळे जरा थंडी जास्त लागते इथे. बस हां, तर गाडी लावणार तिथं. तू परत कुठं चाललाय? तिथून कुठून तरी बस खाली पडलेली. पडलेली इकडे येऊन बस नाही इकडे, पण काही दिवसापूर्वी आहे ना तिकडं खाली हे दिसायचं. काय दिसायचं? जेव्हा तिथून खालती गेल ते बसचं हे पडलेलं रे, तुकडे तुकडे. म्हणजे आपला माझा काय झोपे होता का? युट्यूबला आहे त्याची सगळी माहिती. हां, कंपनी आता पण नेटवर्क नाही ना तू बोलला. तिकडे पहिलं आठवण पॉईंट नाव दिलेलं आणि ते नंतर काढलं. ती माणसं वरडताना ऐकायला येतं कधी कधी. येते का? कुठे रे वानर? तुला मागे गँग आले दुसरी मागे. ओरडतायत. हा तेच. ठीक आहे ठीक आहे. हा समजलं आम्हाला. ते सांगतात तुला कशा पडले. ये खाली ये खाली ये. खाली गेलेली बस.
गडावरती आल्यावर बघू शकता सूर्य आलेला आहे. वातावरण काय थंड आहे, त्याच्यात सूर्याचा प्रकाश. इथून सरळ सह्याद्रीच्या टेकड्या दिसत आहेत. किती मस्त वाटतं इकडून. अशा प्रकारे आता मी प्रतापगडाच्या पायथ्याशी पोचणारच आहोत. हा पुढचा टर्न मारल्यावर हे दृश्य बघायचं संपणार. चला प्रतापगडाच्या पायथ्याशी आलोय आम्ही. इथून प्रवेशद्वार आहे. आणि महाबळेश्वर जर फिरायचं नाही झालं ना तर महाबळेश्वरला काय दाखवणार आहेत त्यांना? लेक आणि वेण्णा लेक. त्याला माहिती काय? क्षेत्र महाबळेश्वर. पंचगंगा कुठे? पंचगंगा क्षेत्र महाबळेश्वर. अरे झावड्या तिथं गर्दी किती असेल. पण तिथे सोडणार काय? तिथे काय दाखवणार? मंदिर फक्त मंदिर आणि ते गायच्या मुखात. बरं चालेल, दाखव काय तुम्हाला काय दाखवायचं. अरे ना बघायचं आहे. लग्नाला लवकर या, नाही तर जेवण भेटायचं नाही तिकडे गेलो. हा लग्नाला लवकर ये. कशाचं लग्नाला? इथनं रस्ता माहितीये का? कुठे? इथनं पुढं इथं आपणच जायचा. महाबळेश्वरला जायचं. त्या झाटूला माहिती आहे, त्याने आणलंय. कुणाला? आई त्या मी पहिला सातारा बोललेलो म्हणून पहिलं काय करा, क्षेत्र महाबळेश्वरला जायचं असलं तर पहिलं क्षेत्र महाबळेश्वरला जा. तिकडून आलो की वेण्णा लेकला जा. पण इकडे थांबवलं तर सांगू नका क्षेत्र महाबळेश्वर आणि वेण्णा लेकला थांब. पिंपरीत जातोय. डायरेक्ट पिंपरीत जातोय म्हणायचं लग्नाला, किंवा एकच गाव सांगा सगळ्यांनी. हा नाही तर ह्यो सांगेल तेटलीत जातोय, तो सांगेल पिंपरीत जातोय, तू सांग दरत जातोय, तर पैसे घेणार ते तिकडे. लग्नाला चाललं कुठे? लग्नाला चाललोय पिंपरीत. तेटलीत सांग. तेटलीत चाललोय लग्नाला. एवढा पिंपरीत लग्नच नसलं म्हणजे काय करणार आहे बेंचोत. आणि पहिलं क्षेत्र महाबळेश्वरला जा. डायरेक्ट मेन फाट्यावरच लेपला रोड गेला क्षेत्र महाबळेश्वरला. तुझ्याकडे असेल ना म्हणजे हलवू नका लावड्यानं. पत्रिका असेल ना, फोटो पाठवून ते दाखवायला. फोटो वाटतो. शनिवार रविवार नसतात तर मग काय नव्हतं. फिरायला येतात ना, त्यांना आपण इथनं पुढचा रस्ता कोणाला माहितीये नक्की? हे विजा, रस्ता कोणाला माहिती इथनं पुढं? ओंकारला. लवडा माहितीये ओंकारला. ओंकार माहिती नसेल तुला? कुठं जायचं? तिकडे जाऊन पुढे रस्त्यात नाही का? सरळ एकच गेलाय का? तिकडे वेळ लागत नाही, 12 तरी वाजते. नाही तर मी थांबलो असतो. थांबणार डायरेक्ट येणार तिथं टाकळ्यातनं बोटीतनी गाड्या टाकून तिकडे गेलो असतो.